अजित पवारचा घातपात की अपघात हा संशय सगळ्यात आधी महाराष्ट्रात मी उभा केला आणि मी विचारलं की हा नैसर्गिक मृत्यू नाहीये, हा संशयास्पद आहे. त्याच्या स्फोटाची दाहकता बघता, त्याची आग बघता, त्या विमानाची हालचाल बघता, त्या विमानाचा आवाज बघता, हे काही सरळ आणि साधं वाटत नाहीये. पण त्या दिवशी अनेक जण म्हटले यांना काही कळत नाही, हे राजकारण करायला आलेत, यांना काळ कळत नाही, वेळ कळत नाहीत, हे मॅच्युअर नाहीत. आणि मला त्याच्यामध्ये एक जे जाणवलं की आम्ही अजित पवार घातपात लिहिलं की ट्विटरला आणि फेसबुकला पेड आयटी वाले RSS आणि BJPचे त्यांच्यावर आम्ही क्लिक करून बघितल्यावर एक तर भारत मातेचा फोटो किंवा गोळवरकरचा फोटो किंवा देवेंद्र फडणवीसचा फोटो, हेच लोक व्यक्त व्हायचे, विरोधात व्यक्त व्हायचे, शिव्या द्यायचे. अरे बाबा, आम्ही तुमचं नाव घेतलं नाही, आम्ही तुमचं कसल्याही प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं नाही की ह्यांनी काही केलंय. तुम्हाला येऊन तिथं वकायची गरज काय? चोराच्या मनात चालणं ही जुनी म्हण आहे. तसं काही होतं का? अजित पवार घातपात म्हटलं की तुम्ही तिथं शिव्या द्यायला, एकदम भयानक फौज आणि ओम शांती लिहिणारे हे सगळे, यांचा एक कोडवर्ड होता सगळ्यांचा, ओम शांती. त्या दिवशी ज्यांनी ज्यांनी ओम शांती टाकलं ते सगळे अकाउंट यांचेच, RSS BJP, आणि हेच अकाउंट पुन्हा तुटून पडायला मोकळे होते. तुम्ही फक्त सांगा की अपघात झालाय, मग ती तिथं ओम शांती लिहायला यायचे. पण तुम्ही घातपात म्हणले की मग तिथं ते शहाणपणा सांगायला यायचे. आणि म्हणून आणखी शंका दाटवत गेली की काय प्रकार आहे, भयानक घडलंय. पण तपास शून्य आहे. आमचे काही प्रश्न आहेत, पहिल्याच दिवशी आम्ही हे प्रश्न उभा केले. चुकून रडता रडता अमोल मिटकरी बोलून गेले की हे अजित दादांची बॉडी नाही. आणि तोच धागा पकडून मी पॅन्थर नामावरती अग्रलेख लिहिला, लिखाण लिहिलं की खुळी कल्पना जरी असली तरी ते वास्तव आहे. कारण खुळ्या कल्पना तेव्हाच निर्माण होतात जेव्हा त्या घटनेचा तपास झालेला नसतो. त्याच्यामुळे त्या घटनेचा जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत खुळ्या कल्पना म्हणा किंवा कल्पना म्हणा ह्या सुरूच राहणार आहेत. मला हे कळत नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. अजित पवार हा छोटा नेता नाही. त्यांच्या अंत्यविधीला बघितलेली गर्दी, बारामती झालेली पॅक, जिकडं तिकडं हळहळ, लोकांनी कामं सुद्धा केले नाहीत. लोक शेतामध्ये खुरपणाऱ्या बाया, नांगरणारे माणसं, त्या ठिकाणचा शहरातला कामगार, कोणत्याही स्तराचा माणूस घ्या, तो हळहळ व्यक्त करत होता की अजितदादा पवार गेलेत हे आम्हाला विश्वास बसत नाही. सडनली सकाळी माणूस उठतो आणि अजित पवार गेलेत, ते दवाखान्यात नेलेत, गंभीर आहेत असंही काही नाही, डायरेक्ट गेलेत. आणि मग त्याच्यामुळे लोक भयानकपणे हळहळ व्यक्त करत होते. आणि एवढा मोठा माणूस, गृहमंत्री राज्याचा, तो जातो, त्याचं घातपात अपघात काय जे होतं ते होतं, पण याच्यात तपास का होत नाही? लोकांना जे प्रश्न पडतात ते तपास यंत्रणेला का पडत नाहीत? प्रश्न आहे की जो CCTV मध्ये बघितला त्याच्यामध्ये एवढा मोठा स्फोट विमानाचा होऊ शकतो का, हा प्रश्न आहे. त्याचा जो आगडोंब वर आला तो किती भयानक होता. त्या विमानातच काही बिल्डअप होतं का, हा प्रश्न पडलाय. तिथं NIA त्यांचं जे काही बॉम्ब शोधक पथक किंवा अशा पद्धतीने काही यायला पाहिजे होतं, सगळ्या अँगलनी जो काही तपास व्हायला पाहिजे होता तो झालाच नाही. झालाच नाही तो तपास. प्रश्न आहेत. बारामतीच्या त्या रनवेवरच्या व्हाईट पट्ट्या दुसूर कस काय झाल्या? त्याच्या काही व्हाईट पट्ट्या असतात त्या दिसतच का नाहीत? 2 गिरक्या विमान पायलटाला का घ्यावा लागल्या? हे छोटे 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 प्रश्न एवढे मोठे गेलेत की आता सगळेजण घातपाताच्या दिशेने बोलायला लागलेत.
साहजिकच आहे ना की ज्या दिवशी हा विमान क्रॅश झालं त्या सकाळपासून ते विमान क्रॅश होण्यापर्यंत अजित पवार यांचं कुठेच अस्तित्व दिसत नाही. तुम्ही काही व्हिडिओ बाहेर काढलेत, काही फोटो बाहेर काढलेत की बाबा त्यांच्यासोबत विमानात कोण होतं, ते 2 फोटो तुम्ही व्हायरल केले. पण ज्या मुंबईच्या विमानतळावरून अजितदादा पवार बसले त्या विमानतळाचा ऑथेंटिक सीसीटीव्ही का नाहीये की कुठून एंट्री झाली, सीसीटीव्ही मध्ये हे कैद का नाहीये की ते कोणत्या गाडीने आले, बरं त्यांना ज्या गाडीने आले त्या गाडीचा नंबर काय, ज्या गाडीने आणलं ती गाडीचा ड्रायव्हर कुठे आहे, त्याची प्रतिक्रिया कुठे आहे, किती लोक विमानतळावर त्यांना सोडायला आले होते, ते गेटमधून चेकिंग करून आत गेले, विमानतळापर्यंत विमानात बसेपर्यंत सीसीटीव्ही आहेत, तिथं कुठंच त्यांची एंट्री सीसीटीव्ही काढून का दाखवली जात नाही. अमोल मिटकरी रडत रडत मानतायत की ते दादा नाहीत, तिथं कुणाची तरी दुसऱ्याचीच बॉडी टाकून आणली. त्यावेळेस ह्याला शंका येते की त्या दिवशी दादा होते कुठं, दादा कुठंच का दिसत नाहीत. छोटा नेता नाही घरातून निघाला विमानतळावर आला गेला, अरे त्याचं अस्तित्व आहे, तो राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, मीडिया त्याच्या मागं पुढे आहे, कार्यकर्त्यांचा जोथाळा त्यांच्या मागं पुढे, त्यांना सचिव आहेत, त्यांना त्यांचे सिक्युरिटी आहे. काय विदीप जाधव एकच सिक्युरिटी नाही, एकटा माणूस, सरकारी सिक्युरिटी, सरकारी गाड्या आहेत, सरकारी त्या ठिकाणच्या कॅनवा आहे, तो कॅनवा कुठे आहे, असा कसा बिना कॅनवाचा अजित पवार उपमुख्यमंत्री राज्याचे एअरपोर्टवर गेले, हे किती भयंकर प्रश्न आहे. बरं एअरपोर्टचा सीसीटीव्ही नाही आला, पण अजित पवार ज्या घरातून निघले, बंगल्यातून निघले, त्या बंगल्याचा तर सीसीटीव्ही असेल, तो सीसीटीव्ही त्या ठिकाणचा असणारा गाडीपर्यंत दिसला असेल, ते कोणत्या गाडीत बसले हे दिसलं असेल, त्यांच्या मागा पुढं पोलिसांच्या गाड्या होत्या का हे दिसलं असेल, पण ते कसंच कोणतंच ऑथेंटिक रेकॉर्ड बाहेर येत नाही. हे कसं शक्य होऊ शकतं. राज्याचा उपमुख्यमंत्री एवढा सहज विमानतळावर येऊन विमानात बसून क्रॅश होऊ शकतो, असं कसं होऊ शकतं. याच्यामुळे संशय वाढत चाललेत. पुन्हा त्या ठिकाणी जो काही सिटिंग अरेंजमेंटसाठी ताईचा जो काही व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यावरती जी काही सोशल मीडियावरती राळ उठली की ताई म्हणतायत तू पुढं बस, तू मागं बस, तू इकडं बस. पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ताई आणि ताईची आई हसतायत. प्रश्न पडतोय की एवढा मोठा घटना घडली, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हळहळ व्यक्त करत होता, कार्यकर्ता ढसाढसा रडत होता, त्यांचे आमदार जे अनभिन्न आहेत ते रडत होते, छोटा छोटा कार्यकर्ता गायावाया करून रडत होता. एक व्हिडिओ बघितला, बेडवर बसलेला सकाळ सकाळ उठलेला कार्यकर्ता लय अवघड झालं म्हणून घाय मुकलून रडत होता. आणि मग अशा वेळी अजित पवारांचे नातेवाईक कसं काय हसू शकतात, त्यांना हसू कसं काय येऊ शकतंय. अहो हे प्रश्न छोटे नाहीत. ताईच तिथं सिटिंग अरेंजमेंट कसं काय करू शकतात, हा प्रश्न छोटा नाही. आणि कुठंच दुःख आम्हाला दिसत नाही. त्या सुनेत्रा ताई ज्यावेळेस विमानातून उतरून त्या ठिकाणी येतायत, गाडीमध्ये उतरून त्यांना कळाल्या त्यांची कसली चेहऱ्यावरती प्रतिक्रिया नाहीये. किती भयंकर आहे म्हणजे. आणि तिथंच सांगितलं जातंय त्यांच्या समोर मीडियाला आणि कॅमेरावाला, फोटो काढू नका, व्हिडिओ काढू नका. अरे ते कुटुंब महाराष्ट्राचं कुटुंब आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्या पक्षाचं कुटुंब आहे. तिथं व्हिडिओ काढू नका, फोटो काढू नका असं कोण म्हणू शकतं. परत त्याच्या ठिकाणी बॉडी ज्यावेळेस पडली, ते एकदम एक बॉडी डायरेक्ट फुगली. बरं स्फोट झाला असेल, जळाली असेल, फुगले असतील. त्या ठिकाणी खुर्ची आहे, कागदाच्या बाजूला खुर्ची, सिटिंग अजित पवार बसलेली खुर्ची, आणि त्या खुर्चीला एक पांढऱ्या रंगाचं शर्ट सुद्धा पांढरं लटकवलेलं आहे.
माणूस पूर्णपणे जळून फुगू शकतो, तर ते शर्ट का जळालं नाही? ते शर्ट तसं साबूत काय लटकवलेलं तिथं? नेमकं घडलंय काय? त्याच्यात राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे मीडियासमोर येतात म्हणतात, आणि मीडियालाही कळालं नसेल तेव्हा मला कळालं. सकाळच्या 7:30 वाजता आमच्या गावचा कुठे नावाचा पोरगा त्या बारामतीच्या विमानतळावरती काम करतो, आणि त्यांनी मला 7:30 वाजता फोन केला. मी उठलो आणि त्यांनी मला सांगितलं, किती वाजता? 7:30 वाजता, की अजितदादा पवार यांचं विमान क्रॅश झालेलं आहे आणि त्याचा फक्त पाठीमागचाच भाग उरलेला आहे, बाकी सगळं जळून खाक झालेलं आहे. हे राजेश टोपे सांगतायत. कधी घडलंय? डॉट 7:30 वाजता. आणि 7:30 वाजता मला कळालंय म्हणून ही खबर मीडियाला सुद्धा माहीत नसेल. पण त्याच विमानतळाच्या बाजूला एका ठिकाणी लागलेल्या CCTV मध्ये दिसतंय 8 वाजून काहीतरी मिनिटांनी, जवळपास 8:30च्या पावणे 9च्या दरम्यानचा टाइम दिसतोय. म्हणजे राजेश टोपेंनी सांगितलेल्या टायमिंगपेक्षा 1 घंट्यानी विमान तिरकं होऊन खाली पडलं आणि त्याचा स्फोट झाला. 1 घंट्याचा गॅप राजेश टोपे सारखा माणूस टायमावर बोट ठेवून सांगतो, शंका निर्माण होत नाही? भाकरी फिरवण्यासाठी बैठक बसली, कुणाकडे भाकर फिरवायची त्यावेळेस रडणारे नेते तिथे रडताना दिसले नाही हो. म्हणजे ज्या वेळेस भाकर फिरवायची नुसती बैठक होती, ती प्रेस सगळ्या महाराष्ट्राने बघितली, तिथं रडणारे नेते अजितदादाच्या या घटनेवर रडले नाहीत. हे काय चाललंय नेमकं या प्रकरणात? आणि मग अशा घटनांमुळे शंका वाढत गेली. पुरावे नाहीत, तपास होत नाही, ब्लॅक बॉक्सचं नाव सांगितलं जात आहे. ब्लॅक बॉक्समध्ये काय रेकॉर्ड होणार आहे? अरे पण ब्लॅक बॉक्सचा DGC जे काही डिपार्टमेंट आहे त्याचा तपास यंत्रणा चालू राहील, पण विमानतळावरचा CCTV मिळवणं हे काम कुणाचं आहे? बंगल्यावरचा CCTV मिळवणं हे काम कुणाचं आहे? मुंबईमधून अजित पवार कोणत्या मार्गे गेले हे काढणं कोणाच्या हातात आहे? ती यंत्रणा कुणाची? आणि त्याच्यानंतर जे दुर्दैवी घटना वाढत गेल्यात, 3 दिवसाचा दुखवटा सांगितला, लोकांनी सगळे कामं सोडले. शासकीय दुखवटा होता तरी लोकांनी प्रायव्हेट कामं सुद्धा सोडले. नको म्हणले, दुःख झालंय. आमचा सुद्धा बुलढाण्याला एक कार्यक्रम होता गायनाचा, रमाई जयंती निमित्त, तो आम्ही सुद्धा रद्द केला. पण तात्काळ सुनेत्राताईची उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी हा महत्वाचा वाटायला लागला. दुसऱ्या दिवशी अजितदादाला त्या ठिकाणी अंत्यविधी झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी शरद पवार ॲक्टिव्ह असं म्हणून बातमी येते, आणि ते तिथल्या कोणत्या तरी नदीच्या तिकडं दौरा करायला जातात, विचारपूस करायला जातात, लोकांच्या समस्या जाणून घेतात. कसं शक्य आहे? काय गडबड आहे? त्याच दिवशी राष्ट्रवादीचे काही नेते बैठक घेतात, आणि मग याचा पुढचा नेता कोण, उपमुख्यमंत्री कोण होणार याच्यावरती चर्चा होते. अरे लोक म्हणतात काही दिवस जाऊ द्या, काय गडबड आहे, पण लगेच शपथविधीही होतो. त्याच्यामुळे याच्यात शंका वाढत चालल्यात. अजित पवार कुठे आहेत? आम्ही बघितलंय, अनेक हत्याकांडाला मी भेटी दिल्यात. संतोष देशमुखचं हत्याकांड झालं, त्याचं पोस्टमॉर्टमच्या त्या टेबलवर टाकलेलं जे काही मृतदेह होता, त्याच्या अंगावरच्या जखमा, ते लगेच फोटो बाहेर आले. अजितदादाचा चेहऱ्याचा फोटो बाहेर का आला नाही? काय कमी होतं? बारामती त्यांचंच, सिव्हिल त्यांचंच, सिव्हिल हॉस्पिटल त्यांचंच,
अजितदादाचे फोटो काढण्यापासून कोणी रोखलं? ते फोटो काढलेत का? महाराष्ट्राला दिसू द्या ना, ते चेहरा मॅच करू द्या ना, की हा चेहरा हसू शकतो का अजितदादांचा, त्यांची बॉडी ही असू शकते का? असं एकही फोटो बाहेर आलेला नाही. बघा, 5 बॉडी त्या ठिकाणी एक्सपोज झाल्यात असं सांगितलंय, पण आम्ही ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस कळतंय की त्या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये शरीराचे अवयव टाकून नेलेले आहेत. आणि मग अजितदादाची जी बॉडी होती, त्या एक फुगलेली बॉडी होती, या बॉड्यांचे रिअल फोटो चेहऱ्याचे का पुढे आले नाहीत? कुणाकडेच नाहीत. चेहरेच गायब आहेत, चेहरेच दिसत नाहीत. हे घडलंय काय? हा भाग तपासाचा आहे, पण तू लपवला का जातोय हा प्रश्न आम्ही विचारतोय. एकाही बॉडीची आयडेंटिटी फेसची का होत नाही आणि एकाही बॉडीच्या फेसचा फोटो पुढं का आला नाही हा प्रश्न आम्ही विचारतोय. सीसीटीव्ही कुठे आहेत हे विचारतोय. त्या दिवशी अजित पवार कोणत्या बंगल्यातून निघाले, तिथला सीसीटीव्ही कुठे आहे हे विचारतोय. अनेक प्रश्न ज्यावेळेस पॅन्थर नाम्यावरती हे आर्टिकल मी टाकलं, त्याच्यानंतर मिटकरींनी तो आवाज पुन्हा उठवला की ह्या पॉइंटला धरलं पाहिजे. मिटकरी म्हणून एक लढतोय म्हणून ठीक आहे, पण बाकी तर कुणीही बोलायला तयार नाही. मला एक कळत नाही की आता त्यांच्या बैठकातले काही व्हिडिओ बाहेर येतात विलिनीकरणासाठीचे, पण ते व्हिडिओ बाहेर येत आहेत हे तुम्ही बाहेर काढू शकता, तर मग अजित पवारांच्या त्या दिवशीच्या ऍक्टिव्हिटीचे व्हिडिओ का बाहेर येत नाहीत? राज्याचे गृहमंत्री याच्यावरती गप्प काय आहेत? ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्या ठिकाणी बोलली नसेल, पण राज्याच्या गृहमंत्र्याला कोणी रोखलंय? राज्याचे गृहमंत्री सुद्धा शांत काय आहेत? का ते त्या दिवशी दाखवत नाहीत की अजित पवार कोणत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले? आता प्रश्न आहे लोकांच्या डोक्यात की अजित पवार या विमानात होते का नव्हते? खरंच अजित पवार कुठे आहेत हा प्रश्न पडलाय. ही कल्पना जी काही खुळी रडत रडत मिटकरींच्या तोंडून निघाली की तुम्ही बारामतीचे लोक खराब आहेत आणि तुम्ही बारामतीचे लोक आम्हाला इथं खोटी श्रद्धांजली द्यायला आणलंय, तुम्ही बारामतीचे लोकांनी तिथं ती बॉडी टाकली दुसरीच, आमची अजितदादाची ती बॉडी नाही, हे शब्द अमोल मिटकरीच्या तोंडून तिथं अचानक कसे आले? दुःखात आले? नेमके आले कसे? आणि त्याच मुद्द्यावरती अमोल मिटकरींनी आता लढा सुरू केलाय. पहिल्या दिवशीच हे जे काही अमोल मिटकरी बोलले त्याच्यावरच अमोल मिटकरींनी हा लढा सुरू केलाय. कळायलाच मार्ग नाही की कोण कसा लढतोय. सुप्रियाताईंना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिल्लीला बजेट आहे म्हणून जावं लागतंय. बजेट तर निर्मला सीतारामन मांडणार होत्या. सुप्रियाताई आणखी 2 दिवस नाही नसत्या गेल्या तरी चाललं असतं, पण त्यांना तात्काळ बारामती सोडायची होती आणि दिल्लीला जायचं होतं. शरद पवारांना सुद्धा दिल्लीला जायचं होतं. बारामतीत कुणीच राहिलं नाही. मला एक सांगा, ज्या दिवशी अजित पवारांचा हा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी अजित पवार यांच्या घरातले लोक कुठं होते? त्यांचं सगळ्यांचं लोकेशन काय होतं? याच्यावर सुद्धा कोणी विचारायचं नाही. एक मात्र खरं आहे की तुम्ही प्रश्न करू नका, विश्वास ठेवा. कारण थेट शरद पवारांनी सांगितलं की ॲक्सिडेंट असतो, त्याला कसलीही शंका नसते. आम्ही विचारतोय, अरे बाबा, ही व्हीएस काहीतरी व्हेंचर नावाची जी कंपनी आहे ती त्या ठिकाणची संशयित कंपनी आहे. तिचा जो काही रोहित सिंग मालक आहे तो मालक अटक केला पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे, त्याच्या कार्यालयाची चौकशी केली पाहिजे, यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. पोर्शे कार पोरांनी उडवली म्हणून बाप जेलमध्ये टाकता, होर्डिंग लोकांच्या अंगावर पडलं म्हणून होर्डिंग मालक जेलमध्ये टाकता. मग इमानाचा जो काही मालक आहे, एजन्सी चालवतोय, तो रोहित सिंग त्याचा बाप जेलमध्ये का टाकला नाही? का त्यांची चौकशी केली नाही? का त्यांना तिथं क्लीन चिट दिल्यासारखी वागणूक दिली जाते? कोणतीच धडपड वरच्या लेवलला दिसत नाही. 2000 त्या ठिकाणचं सप्टेंबरमध्ये काहीतरी 25च्या 2 वर्षापूर्वी 23ला का 24ला हे विमानाचा अपघात झाला होता. याचे 2 तुकडे झाले होते
आणि ते जोडून पुन्हा विमान बनवलं आणि यांना वापराय दिलं. म्हणजे किती लोकांचा जीव धोक्यात घातला. ह्या VS व्हेंचर बद्दल शंका आहेत. गृहमंत्री या राज्याचा मंत्र्यांचा जीव धोक्यात जातो याच्यावर काही ठोस भूमिका घेणार आहेत की नाही? एवढं कॅज्युअल कसं काय कोण असू शकतं? हे विमानं कुणाचे आहेत? या एजन्स्या कुठल्या आहेत? एरवी तर मराठी माणूस, आपलं राज्य, बिहार भवन इथं नाही झालं पाहिजे. अरे मग बाहेरचे विमानं आम्ही का घेतोय? आमची VVIP म्हणून सुरक्षा काय? दिल्लीचे UPचे जर विमानं आम्ही घ्यायला लागलो VVIP, तर महाराष्ट्राचं अस्तित्व काय? आणि मग विश्वास राहणार कसा? त्या रोहित सिंगलाच कुणी सुपारी दिली असली तर, गँगस्टरनी कुणी सुपारी दिली असली तर? अजित पवार बऱ्याच गुन्हेगारांबद्दल बोलत होते. अजित पवार पुण्यामध्ये मोठी फाईल आहे म्हणत होते. अजित पवार म्हणत होते की कुणामुळं कोण कुठं गायब झालं याचं उत्तर द्या. दिल्लीच्याच माणसाला त्या ठिकाणी काही केलं असलं तर काही घडू शकतं, कारण तपासच काय नाही, तपासच करायचा नाही. लोक प्रश्न विचारतायत की बाबा नेमकं घडलंय काय? सांगा ना आम्हाला. अजित पवारांचा हात कुठे, ती घडी कुठे, ते तोंड कुठे, कसं का असाना पुढं आणा. पोस्टमॉर्टमच्या तुम्ही त्या रूम मध्ये त्यांना नेलं असेल, पोस्टमॉर्टम केला असेल, तिथं फोटो पूर्ण शरीराचे काढले असतील, ते व्हायरल करा. काय फरक पडतो? लोकांना बी दिसू द्या ना, दूध का दूध, पाणी का पाणी. पण अजित पवार गेलेत याच्यात दुमत नसेलही. पण आता ही काल्पनिक म्हणा किंवा वास्तववादी म्हणा, मिटकरींनी जी भूमिका उभा केली याचं उत्तर देणार कोण? आणि जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत हे प्रश्न असेच निर्माण राहणार. लोक विसरून जातील, याच्यात दुमत नाही. गोपीनाथ मुंडेंच्या संदर्भातली चर्चा अनेक महिने, अनेक वर्षे चालली. त्याच्यात मध्ये 7 वर्षापूर्वी सय्यद सुजा त्यांनी असणारे हॅकर म्हणून खुलासे केले की EVM हॅकिंग केल्याचं गोपीनाथ मुंडेंना माहीत होतं, म्हणून गोपीनाथ मुंडेंना संपवलं. त्याच्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून अनेकांनी त्या ठिकाणी सय्यद सुजाची मागणी या राज्यात केली की रॉ मार्फत चौकशी करा. आता तर कुणीच म्हणेना अजितदादांच्या या घातापाताची चौकशी करा. CBI म्हणेना, CID म्हणेना, SIT म्हणेना, रॉ म्हणेना. कुणीच याच्याबद्दल म्हणत नाही की चौकशी करा. अरे चौकशी करा म्हणायला जातंय काय? पण चौकशी करा सुद्धा म्हणत नाहीत. मी परवा दिवशी जयंत पाटलांचा व्हिडिओ टाकला की जे जयंत पाटील सय्यद सुजानी केलेल्या विधानाची चौकशी करा म्हणून रॉ मार्फत मागणी करत होते गोपीनाथ मुंडेच्या हत्याकांडाची, तेच जयंत पाटील आज कोणतीच मागणी करा म्हणत नाहीत. हे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? नेमकं घडतंय काय? मोठी शंका निर्माण झाली. विलिनीकरणाचा वाद, शपथविधीचा सोहळा, हे चितेवर चितास त्या ठिकाणी संपत नाही तोवरच हे सगळं सुरू होतंय. हे प्रश्न निर्माण करणाऱ्या सगळ्या बाबी आहेत. आता दुर्दैव आहे आमच्या देशाचं आणि राज्याचं की गोपीनाथ मुंडेची चांगली चौकशी केली असती त्या प्रकरणाची, तर आज पुन्हा एक अजित पवार गेले नसते. पण तसं, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मनात पडलेले अनेक प्रश्न आहेत. मग कुणी आपापल्या पद्धतीने तर्क काढतोय. एक जण तर म्हणला की ही धावपट्टी वाटली नाही, त्याला हीच धावपट्टी वाटली असेल म्हणून हिथं उतरला असेल. पण त्या एका चिमुरडीने जो काही व्हिडिओ काढला आकाशातल्या विमानाचा, की तिचं म्हणणं होतं की हा आवाज वेगळा आहे. अनेक विमानं बारामतीला येतात, पण हे पहिलं विमान आहे की जे अशा पद्धतीने आलंय. या विमानाचा आवाज वेगळा वाटत होता म्हणून तिने शूटिंग केलं. हे सगळं संशयित आहे. आम्ही म्हणतो देशात महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि अर्ध्या तासाच्या अंतरात विमान क्रॅश होतंय. ते विमान लय लांब नाही गेलं, इथून गोव्याला नाही गेलं किंवा इथून हैदराबाद दिल्ली असं नाही गेलं. अरे विमान मुंबईवरून उडालंय आणि बारामतीला आलंय. 35-40 मिनिटात जर विमान क्रॅश होत असेल तर देशात महाराष्ट्र नंबर 1 कसा आहे?
35 मिनिटात पुन्हा आणखी एक प्रश्न निर्माण झाला की त्याआधी ते विमान सुरतवरून आलं होतं. मग पुन्हा आणखी एक प्रश्न निर्माण झाला की पटेल एवढ्या तात्काळ मिटिंगा का घेतायत? तिथं मुंड्या असतील, ते छगन भुजबळ असतील, ते तटकरे असतील, यांच्याबद्दलचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले की दादा त्या ठिकाणी अजित पवार यांची चिथा त्या पूर्ण जळती का नाही, ते एक मीटिंग होते असा सुद्धा खुलासा झाला की पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण, पुढं कोणी शपथविधी घेणार, पुढं कोणता नेता उभा करणार, विलनीकरण करायचं की नाही, ह्या प्रश्नावरती प्रफुल्ल पटेलच्या नेतृत्वात लगेच त्या ठिकाणी मिटिंगा सुरू होतात. त्या सगळ्या इव्हेंट, त्या सगळ्या प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या डोळ्यात किती पाणी होतं. आणि म्हणून प्रफुल्ल पटेल हे पटेल आहेत. पटेल असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. पटेलचं मंत्रीपद कोणतं होतं? ते पण उड्डयन मंत्री होते. अजित पवार यांनी सगळ्यात जास्त भाषणं पुणे महानगरपालिकेमध्ये जर कोणावर केले असतील ते आताचे विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केले. आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर जे आरोप केले ते मोठे आरोप केलेत. गुन्हेगारी संदर्भात आरोप केले, अनेक संदर्भात त्यांनी मोहोळवरती आरोप केले. आणि मग तपास होणार कसा? रोहित यमुलला सुद्धा त्याची संस्थात्मक हत्या झाली त्यावेळेस त्याला गुदमारून फाशी घेतली. त्यावेळेस दत्तात्रय बंडारू केंद्रीय मिनिस्टर, त्या ठिकाणची ती महिला शिक्षण मंत्री मालिकेमध्ये आता स्मृती इराणी, हिचं नाव आलं. दत्तात्रय बंडारू केंद्रीय मंत्री याचं नाव आलं. या प्रकरणात केंद्रीय मंत्री असलेले आणि राज्यमंत्री असलेले हे उड्डयन मंत्री आहेत. आणि विमानाच्या माध्यमातून हा प्रकार घडलाय याच्यावर सुद्धा चर्चा झाली. अँगल अनेक आहेत. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये आणि त्या पहिल्याच दिवशी म्हणतायत की हा घातपात आहे, अजित पवार को खत्म किया है. ममता बॅनर्जी मानल्या म्हणून शरद पवार पुढे येतात आणि म्हणतात की हा अपघात आहे. देवेंद्र फडणवीस यांना काय भीती वाटत होती? त्यांच्याकडे प्रवक्ते आहेत, पक्षाकडे प्रवक्ते आहेत, त्यांच्या असणारे दिल्लीला प्रवक्ते आहेत, राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर द्यायचं. ममता बॅनर्जीच्या विधानावर त्याच दिवशी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस उत्तर देतात की शरद पवारने जाहीर केलं की हा अपघात आहे. काय गरज होती? होय, घातपात आहे म्हणतील, संशयास्पद आहे म्हणतील, चौकशीचा भाग होत राहील, पण त्यांना उत्तर द्यायचं गरज काय? ममता बॅनर्जींनी हे नव्हतं म्हणलं की त्याला कोणी मारलंय. ममता बॅनर्जींनी हे नव्हतं म्हणलं की त्यांचं नाव नव्हतं घेतलं की त्यांचा कोणी घातपात केलाय. मग हे पुढं का आले? जसे आम्ही सोशल मीडियावरती घातपात लिहिलं की हे पुढे येतात. चाललंय काय? उत्तरं काही मिळत नाहीत. आता सगळेजण आज संसदेमध्ये संजय राऊतांनी भाषण केलं. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्हाला तिथले कागदच जळाले नाहीत. अमोल मिटकरने ती शंका व्यक्त केली की कागद जळाले नाहीत. भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, अजित पवारांनी ती फाईलच सोबत ठेवली होती. अशा पद्धतीचं संजय राऊत यांनी भूमिका राज्यसभेत घेतली. पण या सगळ्या प्रकरणात आश्चर्याचं आहे की काँग्रेस कुठे आहे? अजित पवार प्रकरणावरती काँग्रेस गप्प काय? राहुल गांधी हे अंत्यविधीला येऊ शकत होते, आले नाही. राहुल गांधी संसदेमध्ये या मुद्द्यावर पहिल्यांदा बोलू शकत होते, बोलले नाही. काँग्रेसला काय माहिती आहे? काँग्रेस कसल्याच प्रकारचं स्टेटमेंट या प्रकरणावर का देत नाही? त्याच्यामुळे हे सगळं गंभीर आहे, हे सगळं डेंजर आहे.
नुसता प्रश्नांचा कल्लोळ आहे. जिकडं तिकडं एकच चर्चा आहे की दादा त्या दिवशी कुठंच दिसत नाहीत. विमान पडलं, दादाची बॉडीच दिसली नाही. दादा कुठं CCTV मध्ये नाहीत. दादा त्या ठिकाणी असणारं कसल्याच पद्धतीने ओळखू येत नाहीत. खरंच त्यात दादा होते का? आणि मग लोकांना पुन्हा एक भाबडी आशा राहते की कधीतरी दादा येतील, डायरेक्ट म्हणतील, वेड्यानो मी काय त्यात होतो का? मला काय कळत नाही का? मी त्यात नव्हतोच रे, किंवा मी वाचलो रे, किंवा हे घडलं रे, किंवा मला समजलं होतं रे, म्हणून मी त्या ठिकाणी वाचलो रे, असं काहीतरी होईल चमत्कार. अशा पद्धतीचा विचार लोकांच्या डोक्यात सुरू झालाय. आणि याला कारण आहे व्यवस्था, जी तपास करत नाही. ना त्यांनी NIA आणलं, ना बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणचं जे काही कोणतं RDX वापरलंय, सगळ्या अँगलनी तपास व्हायला पाहिजे. एवढा मोठा ब्लास्ट, तो काही विमानाचा ब्लास्ट होऊ शकत नाही, अशीही तिथल्या लोकांनी शंका व्यक्त केली. त्याच्यामुळे चुकीची टायमिंग राजेश टोपेने सांगणं, CCTV मध्ये मुंबईच्या एअरपोर्टवर दादा न दिसणं, किंवा तो CCTV पुढं न आणणं, हे सगळे प्रकार संशय निर्माण करतात. आता मिटकरींनी याच्यावरती बंड पुकारलाय. आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं की ही घटना संशयास्पद आहे. बोलता बोलता आज सगळेच त्या लाईनवर यायला लागलेत. सत्ता आणि विलिनीकरण हा राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. अजित पवार हा मुद्दा कुठंच दिसत नाही. त्याच्यामुळे आणखी शंका वाढत चालली की अजित पवार यांच्यावर न बोलता विलिनीकरणावरती बोललं जातंय. विलिनीकरणासाठी झालेल्या मिटिंगाचे पुरावे पुढे केले जात आहेत. पण अजित पवारांना मात्र विसरून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झाला आहे. एवढ्या गडबडीत आईचा शपथविधी होतो आणि भाजप डिमांड करते की पार्थ पवार तिथं नको आहेत. कुणाच्या लक्षात आला असतो पार्थ पवार तिथं आईच्या शपथविधीला आले म्हणून कुणी आंदोलन केलं असतं? भाजपची डिमांड सुद्धा भयंकर आहे. शेवटी आता काय होईल माहीत नाही. पण हे तथ्य जोपर्यंत पुढे येत नाहीत तोपर्यंत खुळ्या कल्पना या महाराष्ट्रात नाचत राहतील. आणि कधीतरी दादा परत येतील आणि म्हणतील मी त्यात नव्हतोच रे, अशी सगळीकडे आशा निर्माण झालेली. त्याच्यामुळे ज्या काही तपास यंत्रणा असतील त्यांनी लवकरात लवकर तथ्य पुढं आणावं. नाहीतर ह्या खुळ्या कल्पना मोठं भूत तयार करतील आणि त्यामधून महाराष्ट्रामध्ये वेगळ्याच पद्धतीने चर्चा व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे आत्ताच वेळ गेलेला नाही. याच्यामधले तथ्य बाहेर काढा, हीच सगळ्यात मोठी भूमिका या माध्यमातून मी मांडतोय.